हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी ही पूर्ण वेड्यासारखी वागली. तिला असं वाटलं की अर्णवला बाप व्हायचंय आणि आता तो मला आय लव्ह यू न म्हणताच माझ्या इच्छेविरुद्ध मला आई बनवणार. त्यामुळे जेव्हा अर्णव घरी आला तेव्हा ईश्वरी खूप घाबरलेली होती आणि ईश्वरीने चक्क अर्णवला स्वतःपासून दूर लोटलं. अर्णवने झोपेत ईश्वरीच्या अंगावर हात टाकला तर ईश्वरी अशी जोरात किंचाळली की जसं काय कुणी तिच्यावर जबरदस्तीच करतंय. आणि ईश्वरी अर्णवला खूप घाबरली. अर्णवला म्हणाली, माझ्या अंगाला हात नाही लावायचा बरं का. अर्णवला कळलंच नाही हे नेमकं काय होतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी अर्णवने बोलवलेले एक पार्सल घेऊन आपल्या रूममध्ये येते. हे पार्सल भलं मोठं असतं आणि ईश्वरी विचार करते, अर्णव सरांनी काय बोलवलं असेल, या पार्सलमध्ये काय असेल, उघडून पाहते. पण तेवढ्यात ईश्वरीला वाटतं, नाही नको, अर्णव सरांनी हे पार्सल मागवलंय आणि त्यांना विचारल्याशिवाय मी त्यांच्या पार्सलला कसा हात लावू शकते, ते कसं उघडून पाहू शकते. ईश्वरी काय पार्सल उघडत. पण थोड्याच वेळात ती असा विचार करते, काय झालं पार्सल उघडून पाहिलं तर मी त्यांची बायकोच आहे आणि बायकोचा एवढा हक्क तर असतो, बायकोपासून काय लपवायचं. असा विचार करून ईश्वरी शेवटी हे पार्सल उघडतेच. आणि हे पार्सल उघडताच तिला या पार्सलमध्ये लहान बाळांचे काही कपडे दिसतात. ईश्वरी हे कपडे पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो. आधीच ईश्वरीला हा संशय की अर्णव तिला न सांगता तिला न विचारता तिला आई बनवण्याचा विचार करतोय. आणि आता हे कपडे पाहून तर ईश्वरीचा संशय आणखीनच वाढतो. ईश्वरी आणखीन या बॉक्समध्ये पाहते तर त्यात काही लहान मुलांची खेळणी सुद्धा असतात. ईश्वरी म्हणते, हे भगवान, अर्णव सरांनी हे काय मागवलंय, लहान बाळाचे कपडे, लहान बाळाच्या खेळणी. मग ईश्वरी आणखीन या बॉक्समध्ये पाहते तर त्यात एक लेटर असतं आणि या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं, थँक्यू फॉर चूजिंग अस, वी विश यू अ हॅपी मोमेंट्स विथ युअर बेबी. आणि हे वाचून तर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी म्हणते, अरे देवा, म्हणजे अर्णव सरांनी सगळी तयारी सुरू केली आहे, तेही मला न सांगता. आणि इकडे आजी ही नम्रताला म्हणते, नम्रता, लाडू काय फक्त ईश्वरीसाठी नाही केले, सगळ्यांसाठी केले, हे घे, तू सुद्धा खाऊन पहा. पण नम्रता उद्धटपणे म्हणते, नाही आजी, ईश्वरीसाठी जे काही बनवलंय ना ते मी नाही घेणार. आजीला खूप वाईट वाटतं. वल्लरी हे सगळं ऐकते आणि लगेच पुढे येऊन म्हणते, नम्रता, हे सगळं काय सुरू आहे तुझं? ईश्वरीवरचा राग तुझा अजून गेलेला नाही आहे का? अगं, मनात असा राग ठेवू नये, त्यामुळे माणूस आतून जळत राहतो. घे लाडू घे. आजी म्हणते, घे लाडू. पण नम्रता ही तोंड वाकडं करते. वल्लरी चिडून म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि नम्रता तोंड वाकडं करून रूममध्ये निघून जाते. आजीला खूप वाईट वाटतं आणि आजी म्हणते, जाऊ दे, किती टेन्शन घ्यायचं, द्या सोडून, ईश्वरीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल असा विचार करून आजी तिच्यासाठी हे लाडू बनवत असते. आणि इकडे ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही तर खूपच छुपे रुस्तम निघाला हो. मला न सांगता तुम्ही बाप बनण्याची तयारी करताय. अहो, पण जी आई बनणार आहे तिला तर सांगा, मला आई बनायचे मला काही सांगितलेलंच नाहीये. ईश्वरी या बॉक्समध्ये आणखीन डोकावून पाहते तर त्यात एक स्टिकर असतं बेबी ऑन बोर्डचं, जे आपण गाडीवर लावतो जेव्हा लहान बाळ गाडीमध्ये असतं. आणि ईश्वरी म्हणते, वा रे वा, बेबी ऑन बोर्डचं स्टिकरसुद्धा, म्हणजे आमच्या बाळाला गाडीत घेऊन फिरायचं हे सुद्धा ठरलंय. सर, खरंच तुम्ही सगळं ठरवलं आणि मला काही विचारलं नाही. आज तुम्ही घरी याच, तुम्हाला आहे ना चांगलाच इंगा दाखवते, असा विचार ईश्वरी करते. आणि इकडे नम्रता वल्लरीच्या रूममध्ये येते आणि विचारते, आई, मला कशाला बोलवलंय? तर वल्लरी विचारते, नम्रता, तुझं हे काय चाललंय? तू एवढी चिडचिड का करतेयस, आणि ते सुद्धा आईंसमोर? नम्रता म्हणते, आई, तसं पण या घरामध्ये ना फक्त इशू आणि जिजूंचंच कौतुक होत असतं, आम्हाला तर कोणी विचारत नाही, त्यामुळे मला असं बोलावंच लागतं. वल्लरी म्हणते, अगं मला पटतंय, या घरात फक्त ईश्वरी आणि अर्णवचंच कौतुक होतं, परंतु तू कशाला वाईट होतीये? असं बोलल्यामुळे सगळे तुला वाईट समजतील, सगळ्यांच्या नजरेत तू वाईट होशील. नम्रता एकदम उद्धटपणे म्हणते, होऊ दे ना वाईट, मला नाही फरक पडत. वल्लरी म्हणते, अगं बाई, येथे तर तुझं चुकतंय.
ती ईश्वरी कधी अशी कोणावर चिडते का, उद्धटपणे बोलते का? सगळ्यांशी नेहमी गोड गोड बोलत असते आणि असं करूनच तिने सगळ्यांच्या मनात आपलं स्थान मिळवलंय. आणि आता तुला सुद्धा तसंच करावं लागेल. सगळ्यांशी गोड गोड बोलून सगळ्यांच्या मनात आता स्थान मिळवावं लागेल. नम्रता चिडून म्हणते, बस झालं आई, हे सल्ले ऐकून ऐकून ना माझं डोकं पिकलंय आता. तेवढ्यात आजी आणि मामा तेथे येतात आणि नम्रताची ही चिडचिड पाहून त्यांना सुद्धा धक्काच बसतो. आजी विचारते, नम्रता काय झालंय, एवढी चिडचिड का करतेस तू? मामा विचारतो, काय ग वल्लरी, तू काय तिला बोललीस का? वल्लरी चिडून म्हणते, मी कशाला काय बोलू तिला? मग नेमकं काय झालंय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, मी सांगतोय तिला काय झालंय, मला माहिती आहे. नम्रता आकाशकडे रागारागाने पाहते. मामी, मामा, आजी सगळ्यांना खूप टेन्शन येतं. आणि इकडे ईश्वरी लहान बाळांच्या या कपड्याकडे पाहते आणि म्हणते, तसे तर कपडे खरंच किती सुंदर आहेत ना, किती क्यूट आहे. आणि आमचं बाळ या कपड्यांमध्ये किती गोड दिसेल, किती छान दिसेल. ईश्वरी या कपड्यांना जवळ घेते आणि म्हणते, जेव्हा माझा आणि अर्णव सरांचा बाळ होईल ना, तेव्हा मीच दिवसभर बाळाशी खेळत बसेल, दुसऱ्या कोणालाच देणार नाही. आमचं बाळ नेहमी माझ्याबरोबर राहील. त्याच्या छोट्या बोटांनी आमचा हात पकडेल, आमची बोटं पकडेल, आमच्याबरोबर चालेल, पळेल, फिरायला येईल. किती छान वाटेल ना? आणि ईश्वरी स्वतःच्या पोटाला हात लावते आणि विचार करते, जेव्हा माझ्या पोटात बाळ असेल, जेव्हा मी प्रेग्नेंट असेल, तेव्हा मी कशी दिसेल? आणि मग ईश्वरी काहीतरी विचार करते आणि लगेच एक उशी घेते, आरशासमोर येते आणि साडीच्या आतमध्ये ही उशी घालते आणि प्रेग्नेंट झाल्यावरती कशी दिसेल याचा विचार करते. स्वतःला आरशात पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी खुश होते, स्माईल करते आणि म्हणते, पण सर, मी जरी कितीही खुश असलेल्या विचाराने, तरी मी तुम्हाला एवढ्या सोप्यात हे करू देणार नाहीये. शेवटी मी सुद्धा बाळाची आई आहे. बाळ मला माझ्या पोटात वाढवायचंय आणि मला न विचारता तुम्ही हा निर्णय कसा काय घेऊ शकता? आता तुम्हाला मी चांगला धडा शिकवणार आहे, असा विचार ईश्वरी करते. आणि इकडे आजी ही नम्रताला समजावून सांगते, नम्रता, तुझ्या मनात जे काही असेल ना, ते स्पष्टपणे आम्हाला सांग. मनात काही ठेवू नको. मनात गोष्टी ठेवल्याने त्रास होतो. मोकळी हो. आणि मग मामा हा आकाशला म्हणतो, आकाश तू गप्प बस, तिला बोलू दे. नम्रता बाळा बोल, तुला काय बोलायचं ते बोल. आणि मग नम्रता सगळ्यांना सांगते, आमच्या लग्नाला किती दिवस झाले आहेत, पण तरीसुद्धा आमचं देवदर्शन अजून झालेलं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत नाही का की आमच्या सुखी संसाराला सुरुवात व्हावी, आमचा संसार सुखी व्हावा? मग तुम्ही सगळे आमच्याकडे दुर्लक्ष का करताय? आमचं देवदर्शन का करून घेत नाहीये? आजी म्हणते, अगं नम्रता असं का बोलतेय? आम्हाला का नाही असं वाटणार की तुमचा संसार सुखाचा व्हावा, सगळं काही छान व्हावं? पण आता तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालंय ना, ती परिस्थितीच अशी होती. आणि मग तुझ्या आईबाबांना सुद्धा अजून माहीत नाहीये ना की तुझं आकाशशी लग्न झालंय. मग कसं करायचं? नम्रता चिडून म्हणते, माझ्या आईबाबांना माहिती नाहीये याचा अर्थ मी या घरात राहू शकत नाही का? माझं आणि आकाशचं काही लग्न नाहीये का? तुम्ही मला घरातून बाहेर काढून देणार आहात का? मी मग घरात राहते कशाला? मला नाही राहायचं या घरात. मला या घरात किंमत नाहीये का? नम्रता जोरजोरात ओरडत असते आणि आकाश चिडून म्हणतो, नम्रता काम डाऊन, ही बोलण्याची पद्धत नाहीये, आवाज बंद कर. आणि नम्रताची बोलती बंद होते. मामा, मामी, आजी सगळे गप्प बसतात. या नम्रताला समजून काही फायदा नाहीये हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आकाश म्हणतो, नम्रता, या विषयावर आपण आधी बोललोय, आता बोलण्याची काही गरज नाहीये. नम्रताला खूप राग येतो. कुणी आपलं काही ऐकून घेणार नाहीये, यांच्यासमोर बोलून काही फायदा नाही, असा विचार करून नम्रता तेथून निघून जाते. आकाश तेथेच थांबलेला असतो आणि आजी म्हणते, या मुलीच्या मनात काय चालतंय ना, तेच मला कळत नाहीये. काय सुरू आहे हिच्या मनामध्ये? आणि आकाश खूप दुःखी होतो आणि म्हणतो, आजी मला माहिती आहे, मी तिच्याशी बोलतो, तू टेन्शन घेऊ नको. आकाश मामाला इशारा करतो की बोल तिच्याशी. मामा हो म्हणतो. आकाश तेथून निघून जातो. आजी, मामा, मामी या सगळ्यांना खूप टेन्शन आलं असतं. आता एक साधी सोपी गोष्ट यांना कळत नाही. त्यांना देवदर्शन आणि हनीमूनला पाठवून द्या, पण हे कुणीही असं करणार नाही एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळाने रात्र होते. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि अजूनही तोच विचार करत असते. अर्णव सरांना तर मी सोडणार नाहीये, त्यांना बाप व्हायचंय, पण या आईला तर काय माहीतच नाहीये. अख्ख्या जगाला कळलंय की ते बाळाचं प्लॅनिंग करताय, घरी पार्सल मागवताय, बाळाचे कपडे मागवताय, खेळणी मागवताय, पण मला सांगणार नाही. मला सांगण्यासाठी कोणता मुहूर्त शोधताय ना, देवालाच माहीत.
आता घरी आल्यावर पाहते मी त्यांच्याकडे. आणि तेवढ्यात अर्णव घरी येतो. अर्णव एका माणसाशी फोनवर बोलत असतो. तो फोनवर बोलण्यात बिझी असतो. ईश्वरी मात्र चिडलेली असते आणि त्याच्याशी काही बोलत नाही. आणि अर्णव याला काही माहीतच नसतं. अर्णव आपला कोट काढत असतो. त्याला काही कोट काढता येत नाही. तो ईश्वरीला इशारा करतो, हा कोट काढून दे. ईश्वरी त्याचा कोट काढून देते. मग अर्णव हा ईश्वरीजवळ उभा असतो. तो फोनवर बोलत असतो. ईश्वरी हा कोट ठेवण्यासाठी कपाटाजवळ जाते. तर अर्णव तिचा हात पकडतो, तिला जवळ ओढतो आणि ईश्वरीचा संशय आणखीनच वाढतो. ईश्वरी त्याचा हात सोडून पुन्हा पुढे जाते. अर्णव तिचा हात पकडून तिला परत जवळ ओढतो. ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिला असं वाटतं यांना बाप व्हायचंय म्हणून हे परत परत माझ्या जवळ येत आहे. मग अर्णव तिला काहीतरी इशारा करतो. ईश्वरी कसं बसं हो म्हणते. अर्णव पुन्हा फोनवर बोलायला लागतो. मग ईश्वरी ही कपाटाजवळ जाते, कपाट उघडते आणि अर्णवचा कोट कपाटात ठेवून देते. अर्णवचं फोनवर बोलणं होतं. अर्णव फोन ठेवून देतो आणि त्याला वॉशरूममध्ये जाण्यासाठी फ्रेश होण्यासाठी टॉवेल हवा असतो. तो ईश्वरीच्या मागून येतो आणि ईश्वरीच्या कमरेजवळून हात नेऊन हा टॉवेल घेतो. ईश्वरीच्या खूप जवळ येतो. ईश्वरी आणखीनच घाबरते की अर्णव हे काय करतोय. अर्णवला मात्र काही तसं मनात नसतं. तो त्याचा टॉवेल घेतो आणि वॉशरूममध्ये निघून जातो. ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, सर तुमचं हे सगळं काय सुरू आहे ना मला चांगलंच कळत आहे. तुम्हाला बाप व्हायचं आहे, पण मला आई व्हायचं की नाही हे तुम्ही अजून मला विचारलेलं नाही आहे. तुम्ही गालाला हात लावताय, कमरेला हात लावताय, हात पकडून ओढताय. पण मी सुद्धा ठरवलं आहे, पहिले प्यार का इजहार फिर होंगी आंखें चार. त्याशिवाय मी काय तुम्हाला जवळ येऊ द्यायची नाही. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी ही बेडवर बसलेली असते. अर्णव हा फ्रेश वगैरे होऊन येतो. ईश्वरी चक्क स्वतःच्या अवतीभोवती हे ब्लँकेट घेते, जसं काय ती अर्णवला खूप घाबरली आहे. अर्णव आरशासमोर येतो, परफ्यूम वगैरे लावतो, लोशन वगैरे लावतो आणि ईश्वरीला हे पाहून मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, झोपायच्या वेळेस कोण परफ्यूम लावतं? हे रंगरंगीले राजे शिर्के चांगलेच रंगात आलेले दिसत आहे. पण सर मी सुद्धा ठरवलंय, पहिले होगा प्यार का इजहार फिर होंगी आंखें चार. मग तुम्ही कितीही परफ्यूम लावा, मी काय तुम्हाला माझ्या अंगाला हात लावू देणार नाहीये, माझ्याजवळ येऊ देणार नाहीये. बिचाऱ्या अर्णवला काहीच माहीत नसतं. अर्णवचं सगळं होतं आणि ईश्वरी अंगावर ब्लँकेट घेऊन झोपते. अर्णव बेडजवळ येतो. त्याला दिसतं की ईश्वरी ब्लँकेट घेऊन झोपलीये. अर्णव विचारतो, मी सिंदोर आर यू ओके? ठीक आहेस ना? ईश्वरी म्हणते, हो मी गाढ झोपलीये. तुमच्या भाषेत नथिंग, बरी आहे मी, झोपा तुम्ही सुद्धा. अर्णव म्हणतो, ठीक आहे. अर्णवला तसंही काही करायचं नसतं आणि तो ईश्वरीच्या बाजूला निवांत झोपी जातो. आणि ईश्वरी काही सेकंदाने बाहेर येऊन पाहते, अर्णव सरांनी तर काहीच केलं नाही. ते असे अचानक कसे काय झोपले? ईश्वरीला काही कळतच नाही या अर्णवचं काय चाललंय. आणि मग ईश्वरी हाच विचार करत असते. मग ईश्वरी सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करते, डोळे बंद करते. अर्णव झोपी गेलेला असतो. तो आपली कूस बदलतो आणि झोपेतच चक्क ईश्वरीच्या अंगावर हात टाकतो. ईश्वरीला सुद्धा हे समजतं आणि ईश्वरी जोरात किंचाळते, आ. ईश्वरी ही उठून बसते. अर्णव सुद्धा घाबरून उठून बसतो, डोक्याला हात लावतो आणि ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते. अर्णव विचारतो, काय करतेस तू हे? अटॅक येईल ना मला? ईश्वरी म्हणते, सर दूर व्हायचं, माझ्याजवळ यायचं नाही. अर्णव म्हणतो, व्हॉट? काय बोलतेस तू? मी दूरच आहे. ईश्वरी म्हणते, तुम्ही काय करताय ना ते मला चांगलंच कळतंय. अर्णव म्हणतो, मी सिंदोर आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय करतोय मी? ईश्वरी म्हणते, मला सगळं कळतंय, तुम्ही माझ्या अंगावर हात टाकला. अर्णव म्हणतो, मी झोपेत होतो. ईश्वरी म्हणते, झोपेत नव्हता, झोपेची नाटकं करत होता तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही काय झोपला वगैरे नव्हता. अर्णव म्हणतो, हळू बोल नाहीतर त्या आजीला अटॅक येईल. ईश्वरी म्हणते, मग माझ्यापासून लांब राहा, मी तुम्हाला माझ्या अंगाला हात लावू देणार नाहीये, काही करू देणार नाहीये. ईश्वरी खूप घाबरलेली असते. अर्णव म्हणतो, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? मी का तुझ्या अंगाला हात लावेल? मला असं काही करायचं नाहीये. ईश्वरी म्हणते, खोटं बोलू नका. अर्णव म्हणतो, तू आहे ना इथे झोपू नको, जा तेथे सोफ्यावर झोप, नाहीतर तो बाहेर अंगणात गजिबो आहे ना तेथे झोप. ईश्वरी म्हणते, वा वा वा, मी का झोपवते अजिबोमध्ये? मी नाही झोपणार अजिबोमध्ये, तुम्ही झोपा, तुम्हाला कुठे जायचं आणि मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अर्णव म्हणतो, मला कुठे तुझ्याशी बोलायचं आहे? ईश्वरी म्हणते, सर मला कराटे येतं बरं का, तुम्हाला आठवत असेल कराटे येतं मला. मी ना अशी तुम्हाला फाईट मारेल ना, तुमचे सगळे दातच तोडून टाकेल. अर्णव विचारतो, गुंडी आहेस तू? गुंडी आहे हे काय कराटे येताना दात तोडून टाकेल? अर्णव डोक्याला हात लावून बसतो आणि मग ब्लँकेट घेऊन झोपी जातो.
ईश्वरीला काही कळतच नाही अर्णवला काय झालंय. ईश्वरी त्याच्या अंगावरचं ब्लँकेट काढून फेकते आणि म्हणते, येथे मी बोलतीये, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटल्याशिवाय मी तुम्हाला झोपू देणार नाहीये. अर्णव तिला बोट दाखवतो. ईश्वरी म्हणते, लांबून बोलायचं, लांबून बोलायचं. अर्णव थोडा लांब जातो, चिडून विचारतो. ईश्वरी म्हणते, प्रेमाने बोलायचं, प्रेमाने. अर्णव प्रेमाने विचारतो, काय झालंय मी सिंदूर. ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे, प्रेमाने बोलणार मग मी हसणार आणि तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करणार. असं प्रेमाने नाही बोलायचं, नीट बोलायचं. अर्णव म्हणतो, अगं मी नीटच विचारतोय, बोल काय झालंय. ईश्वरी म्हणते, सांगते सांगते. आणि मग ईश्वरी स्वतःच्या डोक्यावर हे ब्लँकेट टाकते. अर्णव विचारतो, सांगणार होतीस ना. ईश्वरी हे ब्लँकेट खाली करते आणि मग अर्णवला त्याचे मेडिकल रिपोर्ट दाखवते आणि विचारते, हे काय, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स का काढून घेतले. अर्णव सांगतो, रुटीन आहे, दरवर्षी मी मेडिकल रिपोर्ट्स काढतो, त्यात काय नवीन आहे, एवढा काय इश्यू करतेस. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मग माझे मेडिकल रिपोर्ट्स का काढले त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. अर्णव सांगतो, चांगलं असतं ते आपल्या आरोग्यासाठी म्हणून काढायला लावले, मला असं वाटलं तूही तुझे मेडिकल रिपोर्ट्स काढशील तर चांगलं होईल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरी परत डोक्यावर ब्लँकेट घेते आणि मग त्यानंतर लहान बाळांची खेळणी दाखवते आणि विचारते, हे काय, हे सांगा. फक्त एवढंच नाहीये, परत डोक्यावर ब्लँकेट घेते, मग काही लहान बाळांचे ड्रेस काढते, अर्णवला देते आणि म्हणते, हे पहा लहान बाळांचे ड्रेस आणि ही पहा नोट, तुम्ही तुमच्या बेबीचं वेलकम करणार आहे असं त्यामध्ये लिहिलंय. आणि सर तुम्ही वेलकम करा, मी नाही करणार, म्हणजे मला न विचारल्याशिवाय असं मी होऊ देणार नाहीये. तुम्ही मला सांगा हे सगळं कोणासाठी आहे. तर अर्णव म्हणतो, तुझ्यासाठी. ईश्वरी म्हणते, मी काय लहान बाळ आहे का. अर्णव विचारतो, घरात लहान बाळ कोण आहे. ईश्वरी सांगते, कन्नू आहे. अर्णव सांगतो, मग कन्नूसाठीच हे सगळं. हे पहा, बेबी ऑन बोर्ड, आपण कन्नूला घेऊन कधी गाडीत फिरायला जातो, कधी ताई एकटीच जाते, सेफ्टीसाठी हे बेबी ऑन बोर्ड ठेवलंय गाडीत, त्यासाठी हे सगळं ऑर्डर केलं मी कन्नूसाठी, तुला कळत नाही का. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, म्हणजे तुम्ही हे सगळं कन्नूसाठी केलंय. अर्णव म्हणतो, हो, मग दुसऱ्या कोणासाठी करणार. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, माझ्याकडे अजून खूप आहे, तुम्ही मला सांगा, तुम्ही सकाळी मामा आणि आजीला काय सांगितलं, काहीतरी बोललात तुम्ही. अर्णव म्हणतो, काही नाही बोललो मी. ईश्वरी म्हणते, खोटं बोलू नका, तुम्ही काहीतरी बोललाय. अर्णव सांगतो, हो ते एक वचन घेतलं त्यांनी माझ्याकडून. ईश्वरी विचारते, काय वचन घेतलं. अर्णव म्हणतो, एवढं इम्पॉर्टंट नाहीये. ईश्वरी म्हणते, खरं खरं बोला. अर्णव सांगतो, म्हणजे त्यांनी असं वचन घेतलं की त्यांना आपल्या दोघांचं बाळ हवं आहे. ईश्वरी म्हणते, वा रे वा, आणि तुम्ही वचन दिलं. अर्णव सांगतो, अगं मी नाही वचन दिलं, त्यांनी घेतलं, म्हणजे त्यांनी चिटिंग केली. आधी आजीने माझा हात हातात घेतला आणि मग मला सांगितलं की त्यांना आपल्याकडून बाळ हवंय, आता मी तरी काय करणार आहे. ईश्वरी म्हणते, ते काही बोलूच नका सर, मी ना तुम्हाला माझ्याबरोबर काही करूच देणार नाहीये, माझ्यापासून दूर राहायचं, माझ्या अंगाला हात नाही लावायचा. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, असं आपल्यात काहीच होणार नाहीये, मला काही बाळ वगैरे नकोय. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ईश्वरी विचारते, म्हणजे तुम्हाला आपल्या दोघांचं बाळ नकोय. आणि आता अर्णवला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ईश्वरी सुद्धा अर्णवकडे आश्चर्याने पाहते की अर्णवला आमच्या दोघांचं बाळ नकोय. आणि हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात, काय बोलावं त्यांना कळतच नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. रात्री अर्णव घरी आल्यानंतर ईश्वरीने जो धिंगाणा घातलाय ना, तो पाहायला खरंच खूप मजा आली. तिला असं वाटलं की अर्णव तिच्याबरोबर जबरदस्ती करतो की काय. खरंच आजचा एपिसोड भारी होता. परंतु आजचा एपिसोड जेवढा भारी होता ना, तेवढाच या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णवच्या ऑफिसमध्ये त्याला भेटण्यासाठी काही विदेशी क्लायंट येणार आणि हा विदेशी क्लायंट अर्णवला एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सांगेल. आणि मग अर्णव बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवणार आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे अर्णवला सांगतील की आम्हाला हा प्रोजेक्ट तुम्ही करू नये असं वाटतं, कारण हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार नाही, आपल्या कंपनीसाठी हे चांगलं नाही आहे. परंतु अर्णवची स्वप्न किती मोठी मोठी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्णवला कंपनीत एका मोठ्या लेवलवर नेऊन ठेवायचं आहे. त्यामुळे अर्णव घरी येऊन ईश्वरीला हे सगळं सांगणार की मी तर या गोष्टीसाठी तयार आहे, पण बोर्ड ऑफ मेंबर्स नाही म्हणताय. तेव्हा ईश्वरी अर्णवला आपल्या हृदयावर हात ठेवून विचारेल, सर
तुमच्या मनाला काय वाटतंय ते तुम्ही सांगा. आणि अर्णव त्याच्या मनावर हात ठेवून सांगेल, मी सिंदूर, मला असं वाटतंय की मी हे करावं. ईश्वरी म्हणेल, झालं तर मग सर, ही कंपनी तुमची आहे. तुम्ही या कंपनीला इतक्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. तुम्ही नेहमी रिस्क घेतली आहे आणि आता ही सुद्धा एक रिस्क आहे आणि तुम्ही तुमच्या मेहनतीवर सगळं काही करू शकता. तुम्ही हे प्रोजेक्टसुद्धा पूर्ण कराल आणि कंपनीला याचा फायदाच होईल. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हे करा. आणि ईश्वरीने सांगितल्यानंतर अर्णवसुद्धा नक्की ऐकेल आणि या प्रोजेक्टसाठी तो तयार होईल. पण आता बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या विरोधात जाऊन अर्णव खूप मोठी रिस्क घेणार आहे. त्याच्या या रिस्कचे काय परिणाम होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.